हरी लेकुराचे हित बाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल 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 जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयति दृश्यता दिक्षुतावका स्त्वयि धृतास्तव स्त्वां विचिन्वते भजे व्रजे कमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुभिच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन पाण्डुरङ्गा दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा दाने कधे काही तारू त्यांच्या कृपा दाने कधे काही तारू त्यांच्या कृपा दाने कधे काही तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा कर प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जन्मादिस्य यतोन्वयादितरतश् चार्थेष्वभिज्ञ स्वरा तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा
धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि वर्णानामर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिः तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा। हे दुःख भजन मारुती नंदन, हे दुःख भजन मारुती नंदन। सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन। सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास, जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन को वास। मज हृदय सद्गुरु देने तारी लोहा संसार पुरु, मनोनी विशेषु अत्यादरु विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा। हरी कथा बोले बोबड्या बोला, अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा। चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती प्रस्तुत। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग। साधकाचे मायबाप अनाथाची माई माऊली ज्ञानोबाराय। माऊली ज्ञानोबारांना देखील अत्यंतिक प्रिय असणारी साधुभूषण देहू निवासी वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे, सदेह वैकुंठाला गमन करणारे जगद्गुरु तुकोबाराय। जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि आजच्या या प्रसंगाला साजेल पचेल रुचेल असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल। अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संत माऊलीचं वर्णन करत आहे। संतांच्या चरणाची शरणागती जगद्गुरु तुकोबाराय आज एका व्यावहारिक उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला करून देत आहे। विठ्ठल विठ्ठल। बघा, संतांनी जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना अनेक उपमा दिलेल्या आहे। काही ठिकाणी संतांना चंद्राची उपमा दिली, काही ठिकाणी सूर्याची उपमा दिली, काही ठिकाणी कल्पतरूची उपमा दिली। अशा अनेक उपमा संतांना दिलेल्या आहे। पण आजच्या या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना आईची उपमा दिली। विठ्ठल विठ्ठल। मग जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना आईची उपमा द्यावी याकरता मला तरी असं वाटतं की जगद्गुरु तुकोबारायांना संतांमध्ये आणि आईमध्ये काहीतरी साम्य दिसलं असेल। मग जगद्गुरु तुकोबारायांना नेमकं आईमध्ये आणि संतांमध्ये नेमकं कोणतं साम्य दिसलं
की जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना आई म्हणून हाक मारावी, नेमकं साम्य कोणतं दिसलं याचा विचार आपण केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बघा, अभंगाचे चरण आहे 4. अभंगाच्या दृष्टीने संतांमधील आणि आईमधील 4 साम्य सांगून पुढे चालते. तुकोबाराय म्हणते की बाबा, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईच्या चित्तामध्ये सदा सर्व काळ लेकराच्या हिताचा विचार असतो. तसं जगतरूपी हिताचा विचार करणारी संत रूपी ही एक आईच आहे. हे पहिलं साम्य. विठ्ठल विठ्ठल. दुसरं साम्य आहे का तुकोबाराय वर्णन करतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लेकरासाठी कोणतंही काम करताना जी आई कुठलाही स्वार्थ अंतकरणामध्ये ठेवत नाही, तसं जगासाठी कुठलंही काम करत असताना संत रूपी आई अगदी निस्वार्थपणे आपलं समर्पण करते. हे दुसरं साम्य. विठ्ठल विठ्ठल. तिसरं साम्य आहे का तुकोबाराय वर्णन करतात. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आई आपल्या लेकराला 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये वागवते, वाहते. तसं संत रूपी आई काय करते, समाजानं केलेल्या अपराधासह पोटामध्ये वागवते. हे तिसरं साम्य. विठ्ठल विठ्ठल. आणि चौथं साम्य आहे का तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. बघा, लेकरू जन्माला आल्यानंतर त्या बाळाला काय हवं आहे, कुठली गोष्ट योग्य आहे आणि कुठली गोष्ट अयोग्य आहे, हे सर्व आई पाहते. तसं या जीवाला पारमार्थिक बाबींचा पुरवठा संत करतात. हे चौथं साम्य आहे. आणि मग तुकोबाराय सांगतात की बाबा, इथपर्यंत झालेला प्रवास समाजाला कळावा की ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराला आपल्या पोटामध्ये वाहते, त्याचं सर्व काम करते, तसं माझं ओझं वाहणारे संत आहे. आता असे संत मला भेटले म्हणून मी माझं ओझं, माझा भार संतांवर घालून मोकळा झालो. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या साह्यानं 4 साम्य मी तुम्हाला सांगितले. आपण अभंगाचा भावही बघितला. आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आपल्या या जाणेफळ नगरीमध्ये कैलासवासी ताराबाई कारभारी पाटील चोथे या माई माऊलीला आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाला. आणि या आजीच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्ताने या चोथे परिवारानं आमच्या आईला सद्गती मिळावी, उत्तम गती मिळावी या अनुषंगाने ठेवलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम. त्यामध्ये श्रीमान कारभारी दगडू पाटील चोथे ही स्वर्गीय आजींचे पती आहे. तदनंतर श्रीमान अशोक कारभारी पाटील चोथे, श्रीमान दिलीप कारभारी पाटील चोथे आणि सौभाग्यवती उषाताई देवदास पाटील कवडे, 2 मुलं आणि 1 मुलगी असा या आजींचा परिवार. बघा, आजचा हा दिवस म्हणजे या चोथे परिवाराला एक दुःखाची आठवण करून देणारा आहे. 1 वर्ष झालं आमची माय माऊली आम्हाला सोडून गेली. ज्या माय माऊलीनं जग दाखवलं, पोटाला पोटभर खाऊ घातलं, अशी दिव्याप्रमाणे असणारी ती आई आम्हाला सोडून गेली. आज 1 वर्ष झालं आम्ही वाट बघतोय, माझी आई, आमची आई आम्हाला भेटायला येईल, आमची आई आम्हाला हाक मारेल. पण नाही ना ताई, आज 1 वर्ष झालं अजून नाही ना हाक आली, नाही ना आवाज आला, नाही ना ती आम्हाला भेटायला आली. कारण ती माय माऊली अशा ठिकाणी गेलेली आहे की जिथून परत कोणीही येऊ शकत नाही. त्या ठिकाणाहून परत कुणीही येऊ शकत नाही. पण ऐका,
या आजींनी जीवनामध्ये या परिवाराला, या मुलांना, या मुलींना जे काही संस्कार केलेले आहे, त्या संस्काराचं फल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. या चौथे परिवारानं आईच्या श्राद्धाच्या निमित्ताने हे सुंदर या ठिकाणी वातावरण तयार केलेलं आहे. सुंदर मंडप आहे, गोड सिस्टीम आहे, अतिशय गोड गुणजन गायक वादक आहे, कुठलीच कमतरता नाही. ज्यांनी या ठिकाणी आत्ताच गोड चाल गायली अशा आमचे ज्येष्ठ बंधू, आपल्या परिसराचं भूषण, संगीत विशारद आदरणीय आमचे प्रमोददादा बोर्डे, त्यांना देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देईल. आणि इकडं ज्यांनी त्यांच्या मागच चाल गायली, बाबांचं नाव काय? गोटीराम महाराज थोरात. गोटीराम महाराज, गोटीराम बाबा थोरात. फार गोड आवाज आहे, मी सांगून जाईल बघा. माणसानं दिसण्यावर कधी जाऊ, बरोबर की नाही? फार गोड आवाज आहे, तर तुम्हाला देखील धन्यवाद देईल. इकडे आमचे विनेकरी बाबा असतील, समस्त ग्रामस्थ वजनी मंडळ जाणीफळ. बघा, तुमच्या गावामध्ये मी नवीन आहे, बरोबर की नाही? म्हणून जास्त तुमचा माझा जास्त काही परिचय नाही. म्हणून ज्ञात अज्ञात कुणाचं नाव राहत असेल आणि घेणं जर आवश्यक असेल तर तुम्ही मला सुचवा. इकडं आमच्या गुरु भगिनी, आमच्या प्रांजल दिदी काळे आहेत, त्यांना देखील धन्यवाद देईल. इकडे माझे वडील प्रवचनकार संतोष महाराज वाघ, त्यांना देखील धन्यवाद देईल. इकडं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ जाणेफळ मृदंगाची गोड साथ जे करताय बघा, मी सांगून जाईल. सिंहाची ताकद किती आहे हे सिंह स्वतः सांगत नाही, कारण सिंहाची ताकद ही माणसाच्या कर्तृत्वानं सिद्ध होत असते. तसं या ठिकाणी माऊली दादांचं वादन किती गोड आहे हे मला सांगायची गरज नाही, ते तुम्ही ऐकत आहात. ज्यांचं गोड वादन आहे, आपल्या परिसराचं भूषण आदरणीय ज्ञानेश्वर माऊली त्रिभुवन, त्यांना देखील धन्यवाद देईल. इकडं माझा छोटा बंधू, तो देखील गोड पखवाज वादक आहे, आमचा सुरेश दादा, त्याला देखील धन्यवाद देईल. इकडं आमचे काका अशोक काका देखील या ठिकाणी आहे, त्यांना देखील धन्यवाद देईल. आणि बघा, ज्यांची गोड सिस्टीम आहे, मी सांगून जाईल. महिला मंडळ, पाठीभर मसाला चव नाही कशाला, बरोबर की नाही? तुम्ही किती साऊंड लावले, तुम्ही किती डबे लावले, याला अजिबात महत्त्व नाही. तुम्ही ऑपरेटिंग कशी करता याला फार महत्त्व आहे. ज्यांची गोड ऑपरेटिंग आहे ते आदरणीय गणेश मंडप अँड साऊंड सिस्टीम जाणेफळ, गावातली सिस्टीम आहे दादा, फार गोड आहे बरं का दादा. आता परवा आपलं खरजला कीर्तन झालं, परवा तिथं अशी सिस्टीम होती. त्या दादाचं मी एवढं वर्णन केलं, कीर्तन झालं. ते दादा माझ्याकडे आले, म्हणे ताई तुम्ही माझं फार गोड वर्णन केलं म्हणे. त्या दादानं माझं दर्शन घेतलं आणि माझ्या पायावर 500ची नोट, तुम्ही 200 तरी. विठ्ठला विठ्ठला असो, गोड साऊंड आहे, दादा तुम्हाला देखील धन्यवाद देईल. आणि इकडं बघा, आपल्या या कीर्तनाचे जे शूटिंग करताय आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू, ज्यांचा गोड स्वभाव आहे, सांगून जाईल. बघा, लाखाची गाडी एका ब्रेकवर आणि चावीवर अवलंबून असते. कोटी रुपयाचं घर एका कुलपावर आणि चावीवर अवलंबून असतं. तसं माणसाचं व्यक्तिमत्व माणसाच्या स्वभावावर अवलंबून असतं. ज्यांचा गोड स्वभाव आहे आमचे ज्येष्ठ बंधू बापू दादा, त्यांना देखील धन्यवाद देईल. बघा, अजून त्यांचं चॅनल नवीनच आहे, कृपया या चॅनलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ऐका बरं का, घंटी नक्की वाजवा. आमच्या भावाला सपोर्ट करा. गोड्या ठिकाणी ज्ञानाई कीर्तन स्टुडिओ ही चॅनल आपल्याकडे उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद देईल. आणि ज्यांच्या माध्यमानं या ठिकाणी मला येण्याचा योग आला ते आदरणीय आपल्या गावचं भूषण आमचे डॉक्टर साहेब, त्यांना देखील धन्यवाद देईल. या ठिकाणी ते देखील उपस्थित आहे. उपस्थित टाळकरी, मळकरी, गंधावाले, फेट्यावाल्या, चष्म्यावाल्या, पदर घेतलेल्या, पदर न घेतलेल्या. इकडे आमचे चोपदार बाबा देखील आहे. जास्त वळवळ करायची, हातात बघितलं ना काय हां,
बाबा ही गोड आहेत, त्यांना देखील धन्यवाद देईल. उपस्थित तुम्हा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते. माझे गुरुजी वृंदावन निवासी बालाजी गुरुजी त्यांना देखील नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या या वार करे संतांच्या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल महिला मंडळ पुढे सरका. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. सेवेकरता निवडलेलं अभंग तुकोबऱ्यांचं आहे आणि अभंगाच्या दृष्टीने अभंगातील शब्द आजच्या या प्रसंगाला स्पर्श करणारे आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून संतांना आईची उपमा देत आहे. निमित्त आहे प्रथम वर्ष श्राद्ध. तर या मुलांनी या आजींच्या पुत्रांनी आपल्या आईच्या उद्धाराकरता या ठिकाणी हरिकीर्तनाचं नियोजन केलंय. ऐका, पुत्र त्याला म्हणतात पुन्हा नरकस्य तारयति इति पितरहा. जे पुत्र आपल्या पितरांना पुन्हा नरकातून तारतात त्यांना पुत्र म्हणतात. आणि मग या परिवारानं आईच्या उद्धाराकरता या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे. पण ऐका, श्राद्ध म्हणजे काय? तुम्ही या ठिकाणी किती मोठ्या मोठ्या पाकिटाचे महाराज बोलवले ज्याला महत्त्व नाही दादा, तर तुम्ही हे कार्य करत असताना तुम्ही किती श्रद्धेनं करताय ज्याला फार महत्त्व आहे. म्हणून बघा, हे प्रथम वर्ष श्राद्ध, श्राद्धाचे दोन हेतू आहे मुख्य. एक म्हणजे पूर्वजांचे स्मरण आणि दुसरं म्हणजे आपणही जाणार आहोत याची आठवण. विठ्ठल विठ्ठल. तसं या श्राद्धाला अजून एक नाव आहे बघा, याला आत्ममुक्ती दिन म्हणतात. काय? आत्ममुक्ती दिन. कारण आजच्या या दिवशी या आत्म्याला मुक्ती मिळत असते म्हणून या श्राद्धाला आत्ममुक्ती दिन देखील म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बघा, आजच्या या दिवशी या चौथे परिवारामधील आदरणीय कैलासवासी आमच्या तारा आई यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाला. मग या ठिकाणी हा यज्ञ या परिवारानं केलाय. मग या यज्ञानं फक्त या आईचाच उद्धार होणार नाही. काय? या यज्ञानं फक्त त्या आईचाच उद्धार होणार नाही, तर आतापर्यंत त्या चौथे परिवारामध्ये जेवढे काही पूर्वज गेलेले आहे त्यांचा उद्धार या यज्ञानं होणार आहे. ते पूर्वज आजच्या या दिवशी या मृत्यूलोकामध्ये येतात. त्यांची वेळ आहे 10:17 ते 12:35 ते पित्र या मृत्यूलोकामध्ये राहतात. म्हणून ह्या वेळेमध्ये आपण पिंडदान त्यांच्या नावानं केलं गेलं पाहिजे. म्हणून बघा, जगातील पहिलं श्राद्ध श्रीकांत झालं आणि त्याच्या मुलानं केलं. विठ्ठल विठ्ठल. बघा, या जगाचा जर आपण विचार केला तर या जगामध्ये आपल्याला 14 भुवन आणि 3 लोक या जगामध्ये राहतात. तर ते 3 लोक नेमकं कोणते? तर पहिला आहे स्वर्गलोक, दुसरा आहे मृत्यूलोक आणि तिसरा आहे तो म्हणजे पाताळ लोक. या 3 लोकांपैकी आपण ज्या लोकात राहतो त्या लोकाचं नाव मृत्यूलोक. आपण या मृत्यूलोकामध्ये राहतो. पण ऐका,
या मृत्यूलोकाचा नियम आहे, ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. कारण उपजेते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल ताई मी गायक आहे, मी वादक आहे, मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तरी यमाज्ञा. तिथं काहीही चालत नाही, आपला पैसाही कामाला येत नाही. हरी सज धज कर जिस दिन मौत की, शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. त्या ठिकाणी आपलं काहीच कामाला येत नाही, फक्त आपलं कर्म आपल्या बरोबर येत असतं. म्हणून ऐका, या मृत्यूलोकाचा नियम आहे, प्रत्येकाला एक दिवस मरायचं आहे. ज्याचं आयुष्य संपलं तो एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे. कारण आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. प्रत्येकाला मारायचं आहे, कारण याचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे मरणाऱ्या लोकांचा लोक. मग आपण या मृत्यूलोकामध्ये राहतो. आपण जर विचार केला तर या मृत्यूलोकामध्ये अनेक देश आहे. काय अनेक देश आहे. त्या देशापैकी आपण ज्या देशात राहतो त्या देशाचं नाव भारत. आणि या भारत देशामध्ये अनेक राष्ट्र आहे, त्यापैकी आपलं महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत, त्यापैकी आपला छत्रपती संभाजीनगर. या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत, त्यापैकी आपला वैजापूर तालुका. या वैजापूर तालुक्यामध्ये अनेक गाव आहेत, त्यापैकी आपलं गाव जानेफळ. आणि या जानेफळ गावामध्ये अनेक घरं आहे, त्या घरामध्ये अनेक माणसं राहतात. काय अनेक माणसं राहतात, पण प्रत्येक माणसाची जगण्याची जीवन पद्धती वेगवेगळी आहे. असं मी सांगत नाही, माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात. हरी ययाची नामेही अनाने, अनारिसे वर्तने, वेशही शिनाने, अवघियांची. काय माऊली वर्णन करतात, ययाची नामेही अनाने, अनारिसे वर्तने, वेशही शिनाने, अवघियांची. या मृत्यूलोकामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाची जगण्याची जीवनगंगा, जीवन पद्धती वेगवेगळी आहे. मग माऊलींनी त्या जगणाऱ्या लोकांची या ठिकाणी 3 पद्धती सांगितल्या. पहिली पद्धत म्हणजे ययाची नामीही अनाने. या ठिकाणी एका घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाची नावं कशी आहे, वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं नाव वेगवेगळं आहे. दुसरा मुद्दा आहे का, अनारिसे वर्तने. प्रत्येकाची वागण्याची पद्धत कशी आहे, वेगवेगळी आहे. प्रत्येकाचा व्यवसाय वेगवेगळा आहे. कुणी शेती करतं, कुणी नोकरी करतं, कुणी गायन करतं, कुणी वादन करतं, कुणी कीर्तन करतं, कुणी दिवसभर फक्त तंबाखूच चोळीतं. ते प्रत्येकाची जगण्याची पद्धत कशी आहे, वेगवेगळी आहे. अनारिसे वर्तने. आणि तिसरा मुद्दा आहे का, वेशही शिनाने. प्रत्येकाची कपडे घालण्याची पद्धत कशी आहे, वेगवेगळी आहे. आता लहान मुलं त्या ठिकाणी शर्ट पॅन्ट घालतात, आता महिला मंडळ साडी घालतात, आता इकडं जेंट्स टी शर्ट, शर्ट पॅन्ट वगैरे. ते म्हणजे प्रत्येकाची कपडे घालण्याची पद्धत कशी आहे, वेगवेगळी आहे. आता या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, मला सांगा प्रत्येकाचं कापड कसं आहे, वेगवेगळं आहे. म्हणजे प्रत्येकाची वेशभूषा ही वेगवेगळी आहे. बघा आम्ही वृंदावनामध्ये राहत होतो ना, त्या ठिकाणी तिथले लोक काय घालतात माहिती का, ओनली वन, फक्त त्यांची लुंगी असते तिकडं वृंदावनामध्ये. म्हणजे प्रत्येकाची वेशभूषा ही वेगवेगळी आहे. वेशही शिनाने अवघियांची. म्हणजे मृत्यूलोकामध्ये राहणाऱ्या प्रत्येक लोकांची वर्तन, नावं, वेश
वेगवेगळे आहे आणि त्यातल्या त्यात जर आपल्याला या लोकांची जर वर्गवारी जर पाळायची ठरली तर या लोकांची वर्गवारी पाडत असताना आपल्याला या ठिकाणी दोन मुद्दे पाहता येईल. एक म्हणजे स्वार्थी लोकांचा वर्ग आणि दुसरा म्हणजे परार्थी लोकांचा वर्ग. आता स्वार्थी म्हणजे नेमकं काय आणि परार्थी म्हणजे नेमकं काय? तर पहिला मुद्दा आहे का स्वार्थी म्हणजे नेमकं काय, की जो व्यक्ती फक्त आपलंच काम झालं पाहिजे, दुसऱ्याचं होऊ अथवा न होऊ, याला काय म्हणतात? स्वार्थी. स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. आपला स्वार्थ साधत असताना दुसऱ्याचा नाश झाला तरी चालेल, याला म्हणायचं स्वार्थी. आणि दुसरा मुद्दा आहे का परार्थी. आता परार्थी म्हणजे नेमकं काय, तर परार्थी म्हणजे जे लोक दुसऱ्यासाठी जगतात, अंतःकरणामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो, त्यांना म्हणायचं परार्थी. मग परार्थी या यादीमध्ये शास्त्रकाराने 5 जणांची यादी दिलेली आहे की जे हे 5 जण परार्थी जीवन जगतात. तर ती यादी आहे का. पहिलं नाव आले जननी पुत्राय, धेनुर्वत्साय, गुरु शिष्य, प्रिया प्रिय आणि देवोपी भक्त. हे 5 जण निस्वार्थ प्रेम करतात. आपण पहिला मुद्दा बघू. देव भक्तावर निस्वार्थ प्रेम करतो. देव आपल्या भक्ताकरता काहीही करतो, बरोबर की नाही. अगदी भक्ताच्या संकट काळामध्ये तो देव मागे पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा आहे संभाळित, मागे पुढे उभा आहे संभाळित. पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. ऐका, तो फक्त मागे पुढेच उभा राहत नाही बरं का सरपंच साहेब. काही लोक म्हणतात तुम्ही फक्त उभा राहा, फक्त उभा राहा, पाडायचं आम्ही पाहतो कसं पाडायचं ते, बरोबर की नाही. पण ऐका, तो देव तसा नाही. तो भक्ताच्या मागे पुढे उभा राहत नाही, तर त्या भक्तावर आलेल्या सर्व संकटाचं निवारण तो काहीच साकडे पडणे दे, काहीच साकडे पडणे दे, काहीच साकडे पडणे दे, काहीच साकडे पडणे दे. निर्वाणी गोविंद असे मागे, निर्वाणी गोविंद असे मागे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडवणे देतो. भगवान परमात्मा भक्तासाठी अगदी मागे पुढे उभा राहतो. कुठलं संकट तो भक्तावर येऊ देत नाही, एवढा तो देव भक्तावर प्रेम करतो. ऐका, भक्ता करता माझा भगवान परमात्मा अगदी निकृष्ट दर्जाचे कामही करतो. कारण भगवान परमात्मा म्हणतो, देव म्हणतो की बाबा मला माझा भाऊ आवडत नाही,
मला माझी आई आवडत नाही, मला माझा बाप आवडत नाही, मला माझी पत्नी आवडत नाही, नव्हे मला माझा आत्मा सुद्धा आवडत नाही, एवढे मला माझे भक्त आवडतात, नव्हे त्या भक्ताचं गुणगान करणारे साधक मला आवडतात. माऊली वर्णन करतात. तरी ते प्राणाहुनी परवते, आवडते मज निरुते, ते भक्तचरित्रा ते प्रशंसती. भगवंताला त्याचे भक्त प्राणापेक्षाही आवडतात. म्हणून बघा, भगवंत भक्तावर अगदी निस्वार्थ प्रेम करतो. भक्ता करता तो काहीही करायला तयार होतो. आपण जर बघितलं, काकड्यामध्ये यादी आलेली आहे, उंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. पहिला नंबर आलेला आहे कोणाचा? दासी पुत्र कन्या, विदुराचे बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चरमरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विनी. त्यात एक प्रमाण असं आहे बरं का बाबा, सजन कसाया विकू लागे मास, माया सावत्यास खुरपू लागे. अगदी भगवंतानं मांस विकण्याचं काम केलं. आणि याही पेक्षा एक प्रमाण असं आहे बघा, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबरायांच्या पत्नीचं बालतपण जगाच्या बापानं केलं. बघा, चोखोबराय वारीला गेले आणि वारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी सोयराबाई गर्भवती होत्या. त्यांना वेदना होत होत्या, पोटामध्ये कळा यायला लागल्या. चोखोबराय घरी नाही. जगाच्या बापाला काळजी वाटायला लागली. तर ऐका, जगाच्या बापानं काय केलं? ऐका महिला मंडळ, जगाच्या बापानं विटेवरून खाली उडी घेतली, शृंगार ग्रहामध्ये गेला, आई साहेबांचं पातळ नेसलं, कपाळाला रुपये एवढं कुंकू लावलं, नाकात नथ घातली, हातामध्ये कंकण घातली, पायामध्ये जोडवं घातलं. आणि ऐका माझ्या माता भगिनींनो, जगाच्या मालकानं खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतला. आपल्याला का लाज वाटते? ही मोठी शोकांतिका आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, जगाच्या बापानं सोयराबाईंचं बाळंतपण केलं. म्हणजे भक्ता करता माझा भगवान परमात्मा काहीही करतो. दुसरा मुद्दा ऐका, प्रिया प्रिय पत्नी आपल्या पती करता काहीही करते. कारण ती पत्नी आपल्या पती करता दोन्ही परिवाराला, दोन्ही कुळाला सोडून येते. त्या पत्नीचा जीवनामध्ये फार मोठा त्याग आहे दादा. एका स्त्रीचा फार मोठा त्याग आहे. बघा, त्या स्त्रीनं लग्न पती बरोबर केलेलं असतं. काय? लग्न पती बरोबर केलेलं असतं, पण पतीचा जिवाळा म्हणून सासऱ्यास साहिजे. पतीसाठी ती सासऱ्याचा जाच सहन करते, पतीसाठी ती सासूचा जाच सहन करते, पतीसाठी ती नंदाचा जाच सहन करते. अगदी सर्वांचा त्रास ती सहन करते. कोणा करता? फक्त पती करता. तर ऐका, त्या स्त्रीचं जीवनामध्ये फार मोठं समर्पण आहे दादा. आपला मुद्दा चालू होता काय? पत्नी आपल्या पती करता काहीही करते. बघा, स्त्रीचं जीवनामध्ये फार मोठा त्याग आहे दादा. ज्या दिवशी स्त्रीचं लग्न होतं त्या दिवसापासून त्या स्त्रीचं शरीर तिचं असतं, पण त्या शरीरावर सगळा हक्क कुणाचा असतो? पतीचा असतो. बरोबर की नाही? म्हणून बघा, पत्नी आपल्या पती करता काहीही करते. दुसरा मुद्दा ऐका, गुरु आपल्या शिष्याकरता काहीही करतात. अगदी शिष्यावर निस्वार्थ प्रेम करतात. पण ऐका, गुरु हा गुरु असावा लागतो. पण आताच्या गुरुनी वशवाखाली झाडच वाढू दिले नाही. बरोबर की नाही? गुरु हा गुरु असावा लागतो. विचारलं माझ्या माऊलींना, माऊली, साधकाचे मायबाप, अनाथाची माय, योग्यांची माऊली, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, संत या पदव्या नेमकं कशामुळे? तर माझ्या माऊलीने अगदी विरहानं उत्तर दिलं, ज्ञानदेवा म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेवा म्हणे गुरुचा ज्ञानदेवा म्हणे गुरुचा
वा वा, विचारलं माझ्या माऊलीनं, माऊली एवढ्या पदव्या नेमकं कशामुळे? तर माऊलीने उत्तर दिलं, ज्ञानदेवा म्हणे गुरुचा मी दास, माझ्या गुरूंच्या सेवेमुळे मला एवढ्या पदव्या त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. म्हणून बघा, माणसानं जीवनामध्ये गुरु केलं पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही त्याचं जीवन हे गुरासारखं होतं. म्हणून जीवनामध्ये गुरु महत्वाचा आहे. पण ऐका, कबीरदासजी वर्णन करतात, गुरु त्याला म्हणतात, शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे, पण लेकिन गुरु ऐसा चाहिए शिष्य का कछू न ले. शिष्य असा असावा ज्यानं गुरुला सगळं काही अर्पण करावं, पण गुरु असा असावा त्यांना शिष्याकडून काहीच घेऊ नाही. पण ते पूर्वी होतं, बरोबर की नाही? हा, विठ्ठल विठ्ठल म्हणून बघा, जीवनामध्ये गुरुचं महत्व आहे. गुरु असावा माझ्या निवृत्तीदादांसारखा आणि शिष्य असावा माझ्या माऊलींसारखा. ऐका, निवृत्तीदादानं सगळं काही माऊलींवर सोपवलं. कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी वैसविले, बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. दादांनी स्वतःकडे काहीच ठेवलं नाही, सगळं आपले शिष्य माऊलींना दिलं. असा गुरु जीवनामध्ये जर असला तर नक्की शिष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बघा, गुरु आपल्या शिष्याकरता काहीही करतात. दुसरा मुद्दा ऐका, धेनुर्वत्साह, गाय आपल्या बछड्याकरता काहीही करते. ज्या वेळेस ती आपल्या बछड्याला जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर ज्या वेळेस ती गाय डोंगरामध्ये चरायला जाते त्यावेळेस ती त्या ठिकाणी चरते. पण धेनू वसे वनी वत्स असे घरी, चित्त तयावरी ठेवून चरे. ती डोंगरामध्ये चरते पण त्या गायीचं चित्त कोणाकडं असतं? आपल्या बछड्याकडं असतं. म्हणून बघा, गाय आपल्या बछड्याकरता काहीही करते. आणि अगदी पाचवा मुद्दा म्हणजे जननी पुत्राय, आई आपल्या लेकराकरता काहीही करते. मग आई आपल्या लेकराकरता नेमकं काय करते? तर ऐका, तुकोबराय वर्णन करतात की ती आई आपल्या लेकराला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाहते अभंगाचं 3रं चरण. लेकुराची पोटी भारवाहे, 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 पोटी भारवाहे. पोटी भारवाहे, 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 पोटी भारवाहे. हरी पोटी भारवाहे, 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 पोटी भारवाहे. पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, त्याचे सर्व स्वहिताहे. पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, त्याचे सर्व स्वहिताहे. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती.
वर्णन करतात की बाबा आई लेकराला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाहते, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. या ठिकाणी मी तिसरं चरण आधी का घेतलं तर ऐका, आई लेकरा करता काय काय करते त्याआधी आपल्याला बाळाला जन्माला घालावं लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आई लेकराला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाहते, अगदी त्याचं सर्व काही ती सहन करते. ऐका, 9 महिने आणि 9 दिवस लेकराला पोटामध्ये वाहणं सोपं नाही. बघा, आपल्याला अगदी 2-3 NMचा खडा देखील सहन होत, त्याला आपण किडनी स्टोन म्हणतो, ज्याला झालं त्याला माहिती, बरोबर की नाही. पण अगदी 2.5-3-3.5 किलोचा गोळा जी पोटामध्ये वाहते त्या आईचं बघा किती समर्पण आपल्या करता आहे. मी सांगून जाईल तुम्हाला, एक वेळेस 9 महिने 9 दिवस लेकराला पोटामध्ये वाहणं हे देखील सोपं आहे, पण त्याच्या पुढची जबाबदारी म्हणजे बाळंतपण. बाळ अधिक अंत, एकतर बाळ वाचेल किंवा आई वाचेल, म्हणजे ही जबाबदारी फार कठीण आहे दादा. पण तरी देखील ती आई सर्व काही असत सहन करते. कशा करता? आपल्या लेकराच्या हितासाठी, लेकराच्या सुखासाठी ती सर्व काही सहन करते. माऊली वर्णन करतात, 9 मास कष्ट लासी. 9 मास कष्ट लासी 10व्याने प्रसूत झाली. 9 मास कष्ट लासी 9 मास कष्ट लासी 10व्याने प्रसूत झाली. 9 मास कष्ट लासी. हिताची कर्म जाड तुझी मान अडकली. हिताची कर्म जाड आईताचे कर्म तुझी मान अडकली. हिताची कर्म अकांतु जननी दुःखे धाये मोकली. अकांतु जननी अकांत जननी स्मरे त्या हरिहरा, स्मरे त्या हरिहरा, स्मरे कृष्ण माऊली. पर्ये दे बदल सा सोहम दो पर्ये दे बदल सा निज झाणी निज पारे लक्ष लागो देवाला. निज झाणी निज पारे. माऊली वर्णन करतात, 9 मास कष्ट लासी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म आड तुझी मान अडकली. अकांत तू जननीये दुःखे धाय मोकलिली. बघा, ती आई ज्या वेळेस लेकराला जन्म देते, कधी कधी वेळ येते, जर बाळ जर आडवं आलं ना तर डॉक्टर म्हणतात, आई ताई एकतर तुम्ही वाचाल नाहीतर तुमचं बाळ वाचेल. तेव्हा ती आई काय म्हणते ऐका, डॉक्टर साहेब माझा जीव गेला तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे. आणि हा जर प्रश्न जर बापाला विचारला, बाप काय म्हणतो, डॉक्टर साहेब बाळ गेलं तर चालेल पण माझी बायको वाचली पाहिजे. ते म्हणतात ना, शिर सलामत तो विठ्ठल विठ्ठल. हा फरक आहे आई आणि बापामध्ये. म्हणून बघा, आई आपल्या लेकरा करता खूप काही कष्ट सहन करते. मी सांगून जाईल बघा, ज्या वेळेस बाप सोडून जातो ना त्यावेळेस अगदी सर्व जबाबदारी ती आई निभावते. मी सांगून जाईल, बाप गेल्यावर बरोबर बाप गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो की नाही मला माहित नाही, पण आई गेल्यानंतर मुलगा अनाथ झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा बाप जातो ना सोडून, बाप जाता जग सोडून, त्यावेळेस सर्व काही ती आई त्या लेकरांकरता जगते. त्या लेकरांकरता अनेक दुःख
आपल्या छातीवर झेलते दादा, पण ऐका ती सांगत नाही कुणाला की आपल्या मनामध्ये किती दुःख आहे, काही कधीच सांगत नाही. फक्त आपल्या लेकराकरता जगते. दुःखाचा डोंगर जरी कोसळला तरी अंगावर झेलते सर्व काही. शब्द माझे अपुरे पडतात, सांगण्या आईची नवलाई. इतकी आई थोर आहे दादा. पण जोपर्यंत माय जिवंत असते तोपर्यंत त्या माईची, त्या आई बापाची किंमत माणसाला कळत नाही. म्हणून बघा, जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत आलेल्या जीवनामध्ये आलेल्या व्यक्तींची, आलेल्या गोष्टीची, आलेल्या वस्तूची माणसाला किंमत करता आली पाहिजे. असं म्हणतात बघा, माणसानं शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलीला कधीही नाव ठेवायचं नाही. कारण भाकर आज जरी शिळी होती पण तिनं काल आपलं पोट भरवलं होतं, आणि चप्पल आज जरी तुटलेली असली पण तिनं काल आपल्या पायाला आधार दिलेला होता. म्हणून बघा, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती ही फार महत्वाची असते, पण तिची किंमत वेळ आल्यावरच कळते. विठ्ठल विठ्ठल बघा, जोपर्यंत आई जिवंत असते ना तोपर्यंत त्या आईचा आपल्याला त्रास वाटतो. आई तू मलाच का सांगते ग, तू सगळं काम तुम्हालाच का सांगते, आई मला वेळ नाही असं आपण म्हणतो. पण ऐका, ज्या दिवशी आई नाहीशी होते ना त्या दिवशी घरातील शांतता एवढी मनाला बोसते की मन ओरडतं, आई एकदा तरी परत ये ना ग. आई गेल्यावर कळतं तीच होती जी प्रत्येक सकाळ बुजळवायची, तीच होती जी डब्यामध्ये प्रेम भरायची, तीच होती जी रागालाही हसण्यात बदलायची. आई गेल्यावर कळतं, त्या माईच्या फोटोसमोर आपण दिवा लावतो पण त्या उपदार हाताची ऊब परत मिळत नाही. आई गेल्यावरच कळतं, घर घर राहत नाही, उरतात त्या फक्त भिंती. विठ्ठल हो. म्हणून बघा, आपण जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, जोपर्यंत आईबाप आपल्या जवळ आहे ना, त्यांची किंमत माणसानं केली पाहिजे. कारण त्यांचा आपल्या जीवनात आपल्याकरता फार मोठा त्याग आहे दादा. अरे आपल्या लेकरांना सुख मिळावं, आपल्या लेकरांना न्याय मिळावा याकरता देहांत प्रायश्चित्त घेता येते. म्हणजे माझ्या माऊलींचे वडील किती मोठा त्याग आहे त्याच्या जीवनामध्ये. माऊलींना या चारी भावंडांना आपल्या लेकरांना न्याय मिळावा याकरता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं दादा. एवढं त्याग आई वडिलांचा आपल्या जीवनामध्ये आहे, एवढं समर्पण त्यांचं आपल्या करता आहे. अरे आई काय करते लेकरा करता बघा. ज्या वेळेस असं म्हणतात, ज्या वेळेस आई लेकरला जन्माला घालते ना त्या वेळेला एक हाडं मोडल्यावर जेवढा आपल्याला वेदना होत्यात ना, एक हाडं मोडल्यावर जेवढा आपल्याला वेदना होत्यात तसे 72 हाडं मोडल्यावर ज्या वेदना होत्यात त्या वेदना एकदा आईला बाळाला जन्माला घालताना होतात. किती मोठं समर्पण आहे दादा, बरोबर की नाही. पण ऐका, ज्या दिवशी ही माय जाते ना त्या दिवशी तिची किंमत आपल्याला कळल्याशिवाय राहत नाही. ज्या दिवशी माय गेली ना त्या दिवसापासून सगळा भूतकाळ आठवतो माणसाला. आईच्या मांडीवर बसलेलं, आईनं न्हाऊ घातलेलं, आईनं घास भरलेला. बघा, आई गेल्यानंतर लेकराच्या जीवनामधील सर्व प्रेमाचा सागर, प्रेमाचा आगर, प्रेमानं भरलेला कुंभ आटून जातो दादा. का? कारण आई इतकं समर्पण कुणाचंच नाही. या जगामध्ये सर्वजण आपल्यावर स्वार्थाकरता प्रेम करतं. बघा, प्रत्येक डॉक्टरला असं वाटतं की प्रत्येक पेशंट कसा असावा, आजारी असावा, बरोबर की नाही. प्रत्येक नाही सांगते मी तसं. विठ्ठल विठ्ठल बघा, प्रत्येकाला असं वाटतं. मोठ्या शेतकरी बागायतदाराला वाटतं की प्रत्येक व्यक्ती कसा असावा, मजूर असावा. प्रत्येक दारूच्या दुकानावाल्याला वाटतं काय, प्रत्येक व्यक्ती दारुडा असावा, मद्यपी असावा. प्रत्येक पुजाऱ्याला वाटतं की प्रत्येक व्यक्ती अंधश्रद्धेमध्ये बुडालेली असावी.
प्रत्येक तांत्रिकाला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला भूताची भीती असावी, पण ऐका, या विश्वामध्ये एक पात्र असं आहे ज्या पात्राला वाटतं की माझं लेकरू कायम सुखात राहावं, त्या पात्राचं नाव आहे दादा आई. जोपर्यंत आपली माईबाप आपली आई जिवंत आहे ना, तोपर्यंत आपण त्यांची किंमत केली पाहिजे. कारण आई आपल्या लेकराकरता काय काय करते, तर वर्णन आलेलं आहे की आई आपल्या लेकराकरता काय करते. फार गोड गीत आहे दादा ते, अगदी सांगून पुढं चालते. पण ऐका, ते गीत ऐकत असताना कृपया माझी तुम्हाला विनंती आहे की आपली आई आपल्या डोळ्यासमोर आणायची, मग ते गीत ऐकायचंय. हरी आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार, तडपत्या उन्हात रकरकत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, नभीची चांदणी तू ग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग फक्त तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. बघा, आई आपल्या लेकराकरता किती समर्पण करते याचंही उदाहरण आहे. ऐका, शास्त्रामध्ये आईला त्या ठिकाणी फार महत्त्व दिलेलं आहे दादा. कारण सर्वात आधी आईचा नंबर आहे कुठल्या कार्यामध्ये. मातृदेवो भव, पितृदेवो, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, या चारही मुद्द्यापैकी पहिला कुणाला मान दिलेला आहे? आईला दिलेला आहे. तुम्ही अनेक अभंग बघा, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता. प्रथमतः आईला महत्त्व दिलेलं आहे. सुशिलो मातृपुण्येनं प्रथमतः आईला सांगितलंय काय, घरामध्ये जर चांगला मुलगा जर जन्माला येत असेल तर समजावं आईचं पुण्य आहे, सुशिलो मातृपुण्येनं. आणि मुलगा जर चतुर असेल मग नंतर ते बापाचं पुण्य आहे. आणि मुलगा जर उन्मत्त जर निघाला तर अगोदर आईचं पाप आहे. उन्मादू मातृदोषेनं, मग नंतर पितृदोषेनं मूर्खता. बरं, हे प्रमाण पोराला माहिती नाही. विठ्ठल विठ्ठल कारण आईवरती जबाबदारी आहे की लेकराचं आयुष्य घडवायचं की लेकराला मातीमध्ये घालायचं, ही आईची जबाबदारी आहे. बघा, एका आईनं लेकराला संस्कार दिले तर आज ते लेकरू सर्वांच्या हृदयामध्ये घर करून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना द ग्रेट म्हटलं तर का, तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबानं खूप लालूच दाखवली होती. आणि छत्रपती शिवाजी राजांनी जर त्याच्याकडे जर नोकरी केली असती तर 60,000 सैन्याचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज बनले असते. पण तरीही छत्रपती शिवाजी महाराज त्या लोभापायी त्या औरंगजेबाच्या आहारी गेले नाही. कारण का, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वत्व गमावलं नाही. कारण त्यांना भान होतं, त्यांना स्मरण होतं की मी कोण आहे. त्यांना माहिती होतं की मी एक मराठी मावळा आहे. त्यांना माहिती होतं की मी एका आईच्या संस्कारामध्ये वाढलेला मुलगा आहे. आणि माझ्या आईचे संस्कार नाही की कुणाच्या पायाजवळ पडून नोकरी करायची. विठ्ठल विठ्ठल. त्या जिजाऊ मासाहेबांनी त्या लेकराला छत्रपतींना गर्भामध्ये संस्कार दिले. त्या संस्काराचं फलित म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य तुमच्या आमच्या बहाल केलं. केवळ कशामुळे, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग,
झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. ए, किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग, किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपतींना गर्भात असताना संस्कार दिले आणि ग्रंथाचं पारायण केलं. कारण तुकोबराय वर्णन करतात बघा, लेकरू गर्भामध्ये असताना जसे आईला डोळे लागतात तसा मुलगा जन्माला येत असतो. गर्भाची आवडी मातेचा डोहळा आणि तेथीचा कळवळा तेथे बिंबे. जशी गर्भाची आवड आहे तसा मुलगा जन्माला येत असतो. म्हणून बघा, जिजाऊ आईसाहेबांना डोळे लागले होते कशाचे? तलवार हातामध्ये घ्यावी, शत्रूचा निपात करावा. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज घडले. म्हणून बघा, लेकराचं आयुष्य कसं घडवायचं हे आईच्या हातामध्ये आहे. पण ऐका, यातही एक उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. लेकरू गर्भामध्ये असताना फक्त आईला जरा झोप लागली म्हणून बापापेक्षा कणखरभर श्रेष्ठ असणारा योद्धा त्याला रणांगणामध्ये मारावं लागलं. कारण का? आईच्या अवेळी झोपण्यामुळे. सुभद्रा आईसाहेब गर्भवती होत्या. आता दिवस काळ जवळ आलेला होता. त्यावेळेस भगवान परमात्मा सुभद्रा आईसाहेबांना घ्यायला हस्तिनापूरला आले. आणि आता पूर्वी काही फोर व्हीलर काही नव्हत्या. पूर्वी काय असायचे? रथ असायचे. आता मग त्या रथामधून प्रवास चालू झाला. आणि प्रवास चालू असताना जरा सुभद्रा मातेला बोर व्हायला लागलं. काय महिला मंडळ? बोर व्हायला लागला. आता पूर्वीचा काळ होता, फोन वगैरे काही नव्हतं. आता सुभद्रा मातेनं जरा फोन काढला असता, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब बघितलं असतं. पण तेव्हा काही फोन नव्हते. सुभद्रा माता म्हटलं, भगवान, अरे कृष्ण, मला फार बोर होतंय म्हणे, काहीतरी गोष्ट सांग म्हणे. भगवान म्हटले, हे बघ म्हणे सुभद्रा, मला गोष्टी येत्या म्हणे. पण कोणत्या? मारामारीच्या. अरे कृष्ण, कोणते का होईना पण सांग, मला फार बोर होतंय. मग त्यावेळेस भगवंतानं युद्धनीतीमध्ये चक्रव्यूह नावाची पद्धत आहे. आता ते चक्रव्यूह कसं फोडावं ही कथा सांगू लागले सुभद्रा मातेला. मग चक्रव्यूह कसं फोडावं इथपर्यंत सुभद्रा आईसाहेबांनी कथा ऐकली. पण त्यातून बाहेर कसं निघावं त्यावेळी सुभद्रा आईसाहेबाला झोप लागली. ती कथा ऐकता आली नाही. म्हणून बापापेक्षा कणखरभर श्रेष्ठ असणारा अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू त्याला रणांगणामध्ये मारावं लागलं. का? आईच्या अवेळी झोपण्यामुळे. विठ्ठल विठ्ठल. लेकराची सर्व जबाबदारी ही आईवर आहे. लेकरू कसं घडवायचं ही सर्व जबाबदारी आईवर आहे. म्हणून बघा, आईनं लेकराच्या हिताकरता किती जागी राहिलं पाहिजे याचं उदाहरण जगदूर तुकोबर देतात. अभंगाचं प्रथम चरण. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित.
तुकोबराय सांगतात की बाबा लेकराच्या हिताकरता आई किती जागी राहते. आई लेकराच्या हिताकरता सदा सर्व काळ तिच्या चित्तामध्ये लेकराच्याच हिताचा विचार असतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई लेकराचे हित कसं पाहते यावर एक उदाहरण देते आणि आपली सेवा समाप्त करते. कारण 12:30 वाजले का राहून द्यायचं 12:30 राहून द्यायचं चालेल द्या तुमचं काही नाही. 5 मिनिट. विठ्ठल विठ्ठल बघा एका आईनं लेकराचं हित केलं. कोण आहे ती आई बघा. भागवतामध्ये कथा आलेली आहे. एक उत्तानपाद नावाचा राजा होता. त्याला 2 पत्न्या होत्या. एक होती सुनीती आणि एक होती सुरुची. त्यांना 2 मुलं होते. एक होता उत्तम आणि एक होता ध्रुव. आता ध्रुव हा सुनीतीचा मुलगा होता आणि उत्तम हा सुरजीचा मुलगा होता. आणि मग एक दिवस उत्तम बापाच्या मांडीवर बसलेला होता आणि हे ध्रुवानं बघितलं आणि ध्रुवानं देखील हट्ट केला मला देखील वडिलांच्या मांडीवर बसायचंय. पण ज्या वेळेस ध्रुव बापाजवळ गेला बाप म्हटला ध्रुवा अरे बाळा जवळ ये मांडीवर बस. ध्रुव मांडीवर बसणार तेवढ्यात तिकडे सुरुची आली. सांगितलं ध्रुवा तुला बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. तुला जर बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या उदरी जन्म घ्यावा लागेल. त्या सुरुचीनं त्या ध्रुवाला धरलं आणि असं बाजूला लोटलं. ध्रुव खाली पडला. गुडघ्याला लागलं. हातपाय फुटले आणि रडत रडत आपल्या आईकडे आला. आईनं बघितलं ध्रुव रडतोय. विचारलं ध्रुवा अरे काय झालं बाळा. सांगितलं आई उत्तम बाबाच्या मांडीवर बसलेला होता. आई मला पण वाटलं की बाबाच्या मांडीवर बसावं आणि बाबा देखील मला म्हटले ध्रुवा ये बस माझ्या मांडीवर. पण ऐक ना आई ती सावत्र आई ती सुरुची आली. तिने मला ढकलून दिलं आणि सांगितलं तुला जर बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या उदरी जन्म घ्यावा लागेल. त्यावेळेस त्या सुनीती म्हणाली ध्रुवा अरे बरोबर आहे म्हणे तुला बापाच्या मांडीवर बसायचं ना तर मग एक काम कर. अरे हा जो काय तुझा काय बाप आहे हा बाप नाशिवंत आहे. हा बाप एक दिवस जाणार आहे आणि एक दिवस तुला हा बाप मांडीवरून खाली उतरवणार आहे. अरे ध्रुवा तुला मांडीवर बसायचंय ना तर जगाच्या बापाच्या मांडीवर बस. कारण तो जगाचा बाप कसा आहे अविनाशी आहे. तो तुला कधीच खाली उतरवणार नाही. त्या आईनं सांगितलं बाळा तू त्या बापाच्या मांडीवर बस जगाच्या बापाच्या. त्यावेळेस ध्रुवानं काय केलं सर्व त्याग केला. वनामध्ये तपश्चर्या केली आणि ध्रुव लोक प्राप्त करून घेतला. ज्यालाच म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मग ती आई आपल्या लेकरा करता त्याच्या हिता करता तळमळ करते. मग ती आई अजून काय करते तर ऐका. ती आई आपल्या लेकरावर निस्वार्थपणे प्रेम करते. ऐसी कळवळ्याची जाती अंतःकरणामध्ये कुठलाही लाभ ठेवत नाही. कारण बघा आज प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त लाभाशिवाय दुसरं काहीच नाही. कारण जोवरी चळण गा तोवरी म्हणता माझा मानिती लहान थोर देव सुखाच्या काजा. जोपर्यंत आपल्याकडून काहीतरी मिळतंय तोपर्यंत सगळे लोक आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे एकदा चाळण बंद झाली तर तू कोण आणि मी कोण. पण ऐका ती आई तशी करत नाही. ती आई त्या लेकरावर निस्वार्थपणे प्रेम करते. तू कोबरा सांगते की बाबा आता मी आईचं वर्णन फार केलं आता माझ्याच्यानं शक्य नाही. मग तू कोबरा सांगतात की बाबा संतांनो आता मी एवढं वर्णन करून थकलो. आता पुढची जबाबदारी तुमची. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे संतावरी ओझे
हरी गोपाल गोपाल जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती यथामती यथा अवकाश या अभंगावर बोलण्याचा मी प्रयत्न केला. निमित्त आहे प्रथम वर्ष श्राद्ध कैलासवासी सौभाग्यवती ताराबाई कारभारी पाटील चोथे या आईंना आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाला. ह्या आईच्या श्राद्धाच्या निमित्ताने या चोथे परिवारानं आईच्या सद्गती करता या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे. आज त्या आईला देखील वाटत असेल शेवट तो भला बहु माझा गोड झाला किंवा याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आजींचा शेवट गोड झाला का जीवनामध्ये इच्छा मरण प्राप्त झालं. इच्छा मरण म्हणजे नेमकं काय तर ऐका. ज्या दिवशी लग्न मंडपामध्ये स्त्रीच्या कपाळाला कुंकू लागतं त्या दिवसापासून त्या स्त्रीची इच्छा असते की मी याच कुंकवाला घेऊन जगाचा निरोप घेणं याला म्हणतात इच्छा मरण. आणि हे इच्छा मरण या आजींच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. स्वतःच्या मालकाला बघत बघत जगाचा निरोप घेतला यालाच म्हणतात शेवट तो भला बहु माझा गोड झाला. ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोलिले लेकुरे वेडी माऊली उत्तरे महाराज नाही उच्चारिला अधिकार मी आपुला महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आज या ठिकाणी ताराबाई कारभारी पाटील चौथे यांना जाऊन आपल्यामध्ये 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्त आणली आईविषयी आदरभाव व्यक्त केला. ते आपल्याच तालुक्यातील आपल्याच भागातील भागवताचार्य तृप्तीताई बिरोळेकर यांचं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने चौथे पाटील परिवाराच्या वतीने त्यांचे प्रथमतः